भिवंडी तालुक्यातील भोकरी खारीकपाडा येथे शासनाची कुठलीही परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आले आहे। वृक्षतोड करणारे सुरेश रामचंद्र खारीक, नाना शंकर खारीक तसेच भावकीतल्या लोकांना विचारत न घेता परस्पर जेसीबीच्या सहाय्याने वृक्षतोड करण्यात आलेली आहे। जवळजवळ 300 ते 400 झाडांची वन विभागाच्या विनापरवानगीने कत्तल करण्यात आलेली आहे। या वृक्षतोडीने निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे। तसेच कारवाई करण्यासाठी पडगा येथील वन परिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन दिलेले असून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। लोकशाही क्षेत्रासाठी मंगेश तारमले, भिवंडी। मी आज भोकरी येथील खारीकपाड्यात आलेले मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे। तर आपल्यासोबत जे दादा आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। माझं नाव राजू दामोदर खारीक आहे आणि ही जमीन आमचे वडिलोपा पंचोपासून आमचे हिस्सा आहे याच्यात। तर यांनी आमची कुठली परवानगी न घेता यांनी वृक्षतोड तोड चालू केली आणि आम्हाला का आम्ही मना केली त्यांना का तुम्ही हे तोडू नका, आमचा त्याच्यामध्ये हिस्सा आहे, सगळ्या काय गोष्टी आहेत ते लोकांनी आमचा काही मानलाच नाही। आणि त्यांची म्हणजे नाना शंकर खारीक, सुरेश रामचंद्र शंकर खारीक आणि नितीन नाना खारीक, निखिल नाना खारीक, सुरेश खारीक, रंगनाथ रामचंद्र खारीक हे दोघा कुटुंब हे जमिनीची विल्हेवाट लावायला घेतलेले। गुलाबचं नाव ना सकाळी सुरुवात देऊन दिली। आणि वन विभागाकडे तुम्ही तक्रार केली का? आम्ही वन विभागाकडे तक्रार केली, आम्हाला त्याचा न्याय भेटला पाहिजे या गोष्टीचा। आणि ही पोचपावती आणले मला पूर्णपणे आमच्या जमिनीचा काय खरा काय खोटा ते आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, मिळालाच पाहिजे। ठीक आहे, धन्यवाद। काय सांगाल तुम्ही आज? असं सांगतो का एकोबाची जमीन आहे, 3 डोकरं होतं, शंकर खारीक मोठा, जाऊ खारीक आणि बाबू खारीक हे तिघा भावांची जमीन एकत्र होती, त्याच्या वाटण्यात झालेली नाही एकोबाची। आणि हे सांगतात का आमच्या बाप्पाच्या नावावर आहे, आमचीच आहे, तुमचं काही नाही तिथं। आम्हाला रात्री पण मारहाण करायला आलेलं होतं आणि सकाळी पण त्यांच्या बाया, नानाची बायको गुलाब नाना खारीक, सुरेश रामचंद्र खारीक याची बायको आहे, रंगनाथची रेणुका रंगनाथ खारीक आणि त्यांची सुनबाई दीप्ती अक्षय खारीक ही पण सगळ्या आमच्या दाराशी आल्या होत्या, घाणघाण शिवा देत होत्या, पोरा बिरांना असं मारू तसं मारू धमक्या देतात। मग आम्ही जगायचं कसं काय? आम्हाला न्याय पाहिजे। त्यावेळी असं सांगतात उद्या काला आम्हाला धोका आहे, आमच्या पोराबालांना धोका आहे, ती काहीही करू शकतात। याही आता ज्याला 2000 काही जमिनी विकून खाल्ल्या, आम्ही ज्याला काही वर्ष आली संमती नसता काही वर्ष आली आम्ही डोक्यावर टोपला आम्ही कमवता खाता कष्टाने आणि याही असं धंदा करायला लावलेत। आमचे पोरही काय खायचं, आम्हाला मूल्य झालं नाही का? आम्ही अटकायला गेले, आम्हाला मारायला आम्ही जर त्यांना अटकली तर ती मारायला येतात, धमकी त्यांना छतावर वारवतात।